is a trick. She was the model before, she has still some makeup on. If you have to work fast, you can use this. This is Ultra Under Base to moisturize and clean at the same time. But she's saying you use stippling brush है ना, वो सारी हॅलो गाईज, फायनली मी मुंबई एक्झिबिशन सेंटरला पोहोचले आणि इथं पोहोचल्यानंतर इतकी जास्त भीड होती आणि आमच्या आधी लेडीज येऊन प्रोडक्ट घेऊन रिटर्नही जात होत्या आणि आम्ही इतक्या लेट पोहोचल्या होत्या. त्यानंतर मी स्कॅनर वगैरे केलं आणि आता एंट्री केली, कारण या स्कॅनरशिवाय आता एंट्री नाही आहे. तर जे बेडेवरती एंट्री करतात तर त्यांना चार्जेस असतात, आम्हाला फ्री होतं कारण आमच्याकडं आधीपासून बुकिंग होती. तर मी प्रत्येक काउंटर चेक करत जाते, कारण मला म्हणजे पहिलाच दिवस होता आणि मी मोठ्या स्टेजला आली तर मोठ्या स्टेजला प्रतीक्षा थोराचा वर्क चालू होता. तर मी इथे हिचा वर्क बघून घेतला आणि दुसऱ्या आर्टिस्टचा पण वर्क बघितला, खूप सुंदर होतं आणि त्यांची कामाची फिनिशिंग वगैरे प्रोडक्ट मोस्ट ऑफली सेम असतात. त्यानंतर एक आर्टिस्टचा आम्ही फेशियलच्या स्टेप टेक्निक प्रोडक्टबद्दल आम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐकलं आणि ती आर्टिस्ट हिंदी खूप छान बोलत होती. त्यानंतर मी तुम्हाला ह्या आर्टिस्टचा तर आधी ऑडिओ ऐकवलाच की किती छान बोलत होती आणि क्रायलॉनबद्दल तिने प्रॉपर नॉलेज दिलं, टेक्निक पण प्रॉपर दिल्या, कारण क्रायलॉन कसं हेवी रेंजचं असल्यामुळे प्रत्येकाच्या व्हॅनिटीमध्ये ते बघायला नाही मिळत. तर त्याची पॅलेट वगैरे तर मी काही प्रोडक्ट तिच्याकडनं परचेसही करून घेतलं त्यांच्या काउंटरवरून आणि त्यांनी मला हे ब्लशसुद्धा फ्री दिलं. तर मी पण ब्लश करायला लागली होती. त्यानंतर मी मशनरी वगैरे चेक केल्या आणि मला म्हणजे आहे माझ्याजवळ मशनरी, पण मी इतर कंपनीच्या पण चेक केल्या. त्यानंतर मी ब्रशसुद्धा चेकआउट करून घेतले. तर ब्रशमध्ये माझ्याकडे 2 ब्रश होते, एक नोज कॉन्टरिंगचा आणि हायलायटरचा. तर मी तेही परचेस केले आणि मी इतर ब्रँडचे पण ब्रश चेक करून घेतले, कारण माझ्याकडे बेलीचे ब्रश आहेत, पण तरीही मी दुसरे चेक करून घेतले की जसं माझ्या स्टुडंटला सांगायला किंवा कोणती कंपनी ब्रँड वगैरे, तर त्याच्यामुळे मी बघितले. त्यानंतर मी रिकॉर्डचे प्रोडक्ट माझ्या व्हॅनिटीमध्ये ॲड करून घेतले. तर मला ते प्रोडक्ट ठेवायचे होते आणि त्याचा रिझल्ट पण खूप सुंदर आहे. त्यानंतर सर्व इतकं जास्त थकले होते की मस्त एका ठिकाणी स्टेजवरती येऊन बसले होते. त्यानंतर मी चेक करायला गेले की कोणतं काउंटर चालू आहे का, म्हणजे तिथं आपल्याला नवीन प्रोडक्ट बघायला मिळतील, कारण इतकं मोठं हॉल आहे हा. ते ह्या हॉलमध्ये इतक्या जास्त कंपनीचे प्रोडक्ट आहेत, तर आपल्याला एका दिवसामध्ये चेक नाही करता येत. त्यामुळे आपल्याला 2 दिवस असतात. आम्ही अर्धे काउंटर चेक केलेले होते, अर्धे आमचे बाकी होते. त्यामुळे काहीच ओपन नव्हतं, सर्व पॅकिंग करत होते. म्हटलं चला रिटर्न जाऊ. तर आम्ही बाहेर जायला निघाले, कारण आम्ही बाहेर गेल्यानंतर म्हणजे आमचे जे लेडीज आहे सर्व, जे आमचा ग्रुप आहे तो सर्व एका ठिकाणी जमला आणि जमल्यानंतर सर्वांनी डिसाईड केलं की कुठंतरी फिरायला जायचं, कारण मुंबईमध्ये इतकी जास्त भीड असते, वाटत नाही की किती वाजले. तर तरीही म्हणजे 9 वाजून गेलेले होते, तरी आम्हाला काही जाणवलं नाही. सर्व इतके फ्रेश दिसत होते, कारण मध्ये AC वगैरे असल्यामुळे कोणाचाच पण मूड ऑफ नाही झालं होतं आणि सर्व शिकण्यामध्ये होते, सर्व काहीतरी नवीन बघण्यामध्ये होते. तर फायनली आम्ही डिसाईड केलं आणि आले जुहू बीचवरती. तर इथं आल्यानंतर सर्वात आधी मी भुट्टा घेतला. तर सो गाईज, तुम्हाला आता उद्याचा ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या या ID ला या आणि बघा. थँक्यू.